नाहीट्या भेन न मोडीजे नागाची आण, तैशी पाळी ऊन खूण श्री शिजो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियाची जालिया लागे प्रेम. अनेक हिते समस्त तिची संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त माने जो का. तो अज्ञानाशी मूळ अज्ञाना त्याचे निबळ, हे असो केवळ तो तोची रूप. आणि मातलिया सागरी मोकळी लिया तरी लाटांच्या येरझारी आंधोळी जीवी. तेवी प्रिय वस्तू वाटे आणि सुखे जो उचावे, तैसेची अभिप्रिया सवे तळवटू घे. ऐसिनी जयाची चित्ती वैषम्याची वाखती, वाहे तो महामती अज्ञान गा. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया हाती, धनादेशे विरक्ती नटने जेवी. ना तरी कांताच्या मानसी रिगोणी, स्वैरिणी जैशी रहाटी जारेशी जावया लागी. तैसा माते किरटी बजस चितिका पावटी, करुणी जो दिठे विशोसुये. आणि भजितळी आसवे तो विशो जरी न पावे, तरी सांडे म्हणे आगवे टवाळ हे. पुनवट कुळवाडे तैसा आना देव मांडे, आदिलियाचे परवडे करी तया गुरुमार्गा टेके. जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके येरुने घे. प्राणी जातीशी निष्ठरू स्थावरी बहुभरू, तेवीचे नाही एक सरू निर्वाहो जया. माझी मूर्ती निपजवी ती घराची कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्री जाय. नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजाना. माझे अधिष्ठाना घरी आणि वासे आनावेचे करी, पितृकार्यावसरीची पितरहंस होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पांडू आम्हाशी, ते तुलाशी नागाशी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशापाचेनी होये, चौदशी म्हणे माहे तुझेची ओ दुर्गे. नित्य नैमित्तिके कर्म सांडे, मग बैशे नवचंडी, आदित्यवारी वाडी बहिरवा पात्री. पाटी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जो गावी जो. ऐसा अखंड भजन करी उगा नव्हे क्षणभरी, आघवे न गावद्वारी आहे वजैशी. ऐसेनी जो भक्तू दे कशी सैरा धावतो, जाण अज्ञानाचा मूर्तो अवतार तो. आणि एका ते चावटे तपोवनाचे तीर्थ तटे, देखो निजोगा विटे तोही तोची. जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक, वानू आवडे लौकिक तोही तोची. आत्मा गोचरू होये ऐशी जे विद्या आहे, ते ऐकोणी डौर वाहे विधानसु जो. उपनिषदाकडे न वचे योगशास्त्र न रुचे, आत्मज्ञानी जयाचे मनची नाही. आत्मचर्चा इकी हाती ऐसी ये बुद्धीची भिंती, भाडोनी जयाचे मते ओढाळ झाले. कर्मकांड तरी जाणे मुखोदत पुराणे, ज्योतिषी म्हणे तो म्हणे तैसेची होय. शिल्पी अति निपुण सोपकर्मी हे प्रवीण, विधी अर्थवण हाती हाती. कोकी नाही ठेले भारत किर म्हणितले, आगाम आपाविले मृत होती. नीती जात सुझे वैदिकही बुझे, काव्य नाटकही दुजे चतुर नाही. स्मृतीची चर्चा दशो जाणे गरुडाचिया, निघटो प्रज्ञेचा पायी की करी. तै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, परी एक आत्मज्ञानी फुळा दादा तू जो. ते एक वाचोनी आगवा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री. परी जडो ते मूळ नक्षत्री न पाहेगा, मोरा अंगी अशेषे पिशे असती डोळसे. परी एकली दृष्टी नशे तैसे तेगा, जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे. तरी बहु काय गाडे भरणे रे, आयुष्या विन लक्षणे शिशे विन अलंकरणे. ओरे विन बांधावणे तो विटाळू आ,
तैसे शास्त्र जात जाण आगवेचे प्रमाण पार्थ अध्यात्म ज्ञाने विन एकलिनी. या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्रमुढा. तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे विरुडले तयाचे उत्पत्तित्व गेले अज्ञानावेली. तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य जे फुडले ते अज्ञानागा. आणि अध्यात्म ज्ञान कही जेने मानलेची नाही तो ज्ञानार्थ न देखे काही हे बोलावे असे. वेलीची थळी न पावता पडे जो मागवता तया पैल दीपाची वार्ता काय होय. का दारवंठाची जयाचे शिर रोविले खाचे तो केवी परिवरीचे ठेविले देखे देवी अध्यात्म ज्ञानी जया अनोखत धनंजया. तया ज्ञानार्थ देखावया विशो काही म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आखेले हे. न लगे तुझ जेव्हा सगर्भ वाढिले तेव्हाची पोटीचे झाले तैसे मागिले पदे बोलिले तोची होय. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जेवी अवतिले आंधळे ते तुझेची ये. एव ये परती अज्ञान चिन्हे माकृती अमानित्वादी प्रभूती वाकानिली. जे ज्ञानपदे 18 केलिया हिरी मोहरा अज्ञान या आकारा सहजेती मार्गा. लोकाश्वराची नि अंधाद्य ऐसे सांगे तले मुकसे मुकुंदे नाव पराठी ज्ञानपदे तोची अज्ञान. म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी वाचोणी दुधा मोकोणी पाणी फारकीची काही. तैशी जिना बडबडी पदाची कोरण सांडे मूढध्वनीची या वाडी निमित्त झालो. तेव्हा श्रोते म्हणती राहे की परिहारा ठाव आहे विहरी सिकावाये कवी शोषका. तू तिसरी मुरारी म्हणितले प्रकट करी जे अभिप्राय गहरी झाकिल्या मी. ते देवाचे मनोगत दाविता आम्हाशी तू मृत हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. आणि असो हे न बोले परी सावियागा तोषलो जे ज्ञानातरी मिळविलो श्रवण सुखाची. आता या परी जे तो श्रीहरी बोलला ते करी कथन वेगा या संत वाक्य सरिषे म्हणितले निवृत्तीदाशे. जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे म्हणती त्वा पांडवा या चिन्ह समुच्चय आघावा ऐकिला तो जाणावा अज्ञान भागू. या अज्ञान विभागा पाठी देवनी पैगा ज्ञानविखी चांगा दृढा होईजे. मग निर्वाळी लेणी ज्ञाने श्रेय भेटेल म्हणे ते जाणावया अर्जुने आस केली. तव सर्वज्ञाचा राहो म्हणे जाणवणी तयाचा भाव परिसे स्नेहाचा विप्राहो सांगवाता. श्रेययतं प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतं श्वनुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्रतास दुजते. तरी श्रेय असे म्हणिने वस्तु ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचून कवने उपाय नाही. आणि जाणितली यावरुते काहीच करणे नाही जे ते जाणण्याची तन्मया ते आणि जयाचे. जे जाणितले यासाठी संसार काढून या काठी जिरुनी जायची पोटी नित्यानंदाच्या. ती श्रेय गायशे आदी जया नशे परब्रह्म आपसे नाम जया. जे नाही म्हणो जाईजे तव विश्वागारे देखीजे आणि विश्वचे ऐशी म्हणीजे तरी हे माया. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती तरी कोणे कशा ते म्हणावे पा. आणि साचाची जरी नाही तरी महदादी कोणी ठाई सुरत कैसे काही तिने विनाशे. म्हणणे आथी नाती हे बोली जे देखोनी मुखी जाहली वाचे विचारेशी मुळिले वाट जेथे. जशी भांड घट शरावी तदा कार्य असे पृथ्वी तैशी सर्व होणी सर्वी असे जे वस्तू.
सर्वतः प्राणिपाद ततः सर्वतो शिरोमुखं सर्वतः शरोतिमलोके सर्वमाहृत्य तिष्ठति आगवाची देशिकाली नव्हता देशकाला वेगळी जे क्रिया स्थूलास्थुली तुझी हात दयाचे तया ते या कारणे विश्वभाव ऐसे म्हणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ताई ठाया एकेकाळी धनंजया आलो असे म्हणून जया विश्रांती घी नाम पै सवितया अंगा डोळे नाही तर वेगळे वेगळे तैसे सर्वेंद्रिय सगळे स्वरूपे जे म्हणून विश्वतक्षुषु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला विदू जे सर्वांचे शिरावरी नित्यनादे सर्वपरी ऐशी स्थितीवरी विश्वधामनिपे पैगा मूर्ती तेची मुख हुताशना जैसे देख तैसे सर्वपणे अशेक भोगते जे या लागे तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्यपंथा श्रुतीची या आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तसे शब्द जाती कारण सर्वत्र जया म्हणून आम्ही तया ते म्हणून सर्वत्र ऐकते एव जे सर्वाते सहावरुणी असे एरवी तरी महामती विश्वतक्षुषु या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले वाचोनी हस्तनेत्र पाहे हे भाष्य तेथे हे आहे सर्व शून्यत्वाचा आहे निष्कर्ष जे पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रासी जात असे कडे परिग्रासी ते ग्रासा वेगळे असे नाही तैसे साचाचे जे एक तितके व्यापक परी बोलावया नावे करावे लागे पै शून्य जै दावावे जहाले तै बिंदुले एक केले तैसे दैत्य सांगावे बोले ते दैत्य की जे एरवी तरी पार्था गुरु शिष्या सत्पंथा आडडू पुढे सर्वथा बोल खुंटे म्हणून गा श्रुती द्वैतभाव द्वैती निरूपणाचे वाहते वाट केले देवी आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी तीक्ष्ण योगा जयापरी व्यापक असे सर्वेंद्रिय गुणाभास सर्वेंद्रिय विभाजितम् आसक्त सर्वभूच निर्गुणं गुणभक्तु तच तरी ते गा किरटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटीपटू होणे असे तंतू जेवे उदक होणे उदकी रसो जैसावलोके दीपपणे दीपके तेज जैसे अपुरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होणे शरीरे कर्म जीवी किंबहुना पांडवा सोन्याची सोन्याचा रवा ऐसे जे या सर्वांगी असे परी असे हे पणा जीवडे तव रवा ऐसे आवडे वाचुनी सोने साकडे सोनिया जीवी पैगा ओघूची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वही आला लोखंडा लोह नव्हे की गटाकारे विटाळे तीथ नभर गमे वाटोडे मठी तरी चौफडे आहे दिशे परी ते अवकाश जैसे मोहे मोह जातीचे आकाशे जे विकार होनी तैसे विकारी नव्हे मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणाया सारखे अशी धनंजया आवडे खीर पै गुळाची गोडी नव्हे बांधावया साकडी तैसे गुण इंद्रिय पुढे नाही तिथं अगा शिराची दशे दूत शिराकारे असे परी शिरची नव्हे जैसे कपी ध्वजा तैसे जे ये विकारी विकार नव्हे अवधारी पै आकारा नामभोवरे ईर सोने ते सोने या उघड महाटिया ते वेगळेपण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया नाम रूप संबंध जाते क्रिया भेद हा कराशीचा प्रमाद वस्तुशी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंध नाही
परितयाचे ठाये आवासते येतुलिया साठी संभ्रमाच्या पोटी ऐसे जाय किरटी जेची धरी तरी ते गादरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे चहापती वदन जैसे आरसेने ना तरी सूर्यप्रतिमंडळ जैसेने धरी सलील का रश्मी करी मृगजळ धरीजी जेवी तसे गा संबंधे विन या सर्वाते धरी निर्गुण परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी आणि या परी निर्गुते गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे म्हणून गुणाचा संगो अथवा गुण भोगो हा निर्गुण लागो बोलो नये बहिरतस्य भूतनाम चरमेव च सूक्ष्मतवातन्दवीक्षेय दुरस्तं चातिके च तत जे चराचर होता माझे असे पांडुसुता नाही वही उष्णता अभेद जैशी तैशेने अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आगवे याकून असे ते जाणावे येशेत जे एक आतबाहेरे जे एक जवळ दुरी जे एक वाचुनी परी दुजी नाही शिरसागरी गोडी माझी बहुथडी थोरी हे नाही तया परवडी पूर्ण जे गा श्वेदज भूती विगळिल्या भूती जयाची अनुभूती खोमने नाही पै श्रुतु मुख्य टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोणी चंद्रिका न भेदी जेवी नाना लवण कणाची राशे क्षारता एकची जैसे का कोंडी एकी उशे एकची उडी अभिभक्तशूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभव्यस्य तदेज्ञेय विसन्यो प्रभविष्णु च तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्यासुमते कारण जिगा म्हणून हा भूतकारो जे थोनी तोची तया धारो कोल्लोळा सागरो जया परी वाल्यादी ती वायसी काया एकची जैशी तैशी आदिस्थिती ग्राशी अखंड जे सायप्रात्य माध्यांत होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना अगा सृष्टी वेळे प्रियतमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती ते विष्णुनामा पात्र झाले मग करू हा आरपे तेव्हा रुद्र जे मनिपे ते गुणत्रय जेव्हा लोपे तैते तैजे शून्य नवाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते निरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन समत ज्योतिषामपि तच ज्योतिस्तमसस्साह परं मुच्यते ज्ञानश्रेय ज्ञानगम्य हदे सर्वस्यदिष्टदियं जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन अधिपती जेने जयाचे उजेडे तारांगण उघडे तेज सर्वाडे राटे जिने जे आधीची आधी जे रुद्धीची रुद्धी जे बुद्धीची बुद्धी जीवाचा जीव जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेशी वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे अधिपन दयाचेने आकारो जेने आकारे विस्तारो जेने विस्तारे सहारो जेने सहारे पांडू कुमारा जे मेंदिनीची मेंदिनी जे पाणी पिवणी असे पाणी तेजा देवलावणी जेने तेजे जे वायूचा श्वासोश्वासो जे गगनाचा अवकाश हे स्वागवाचे आवासो आवाशे जेने किंबहुना पांडवा जे आगवेचे असे आघवा जेत नाही रिगावा दित्यभावेशी जे देखलियाची सवे दुष्टा हे आगवे एकवट कालवे सामरशे मग तोची होय ज्ञान ज्ञाता नेयहन जेने गमिजे स्थान तेही तेचे जैसे सरलिया लेख
आग होती एक तैसे साध्य साध्याधिक एक तशी जे अजिना जिये ठाये नसरे साची वही हे असं जे हृदये सर्वांच्या आशे इति क्षेत्र तथा ज्ञान नेय चोपसमासता मदर्थ यत द्विज्ञाय मदावायोपदते तुझ पुढा आदी क्षेत्र सुहाडा दाविले फाडवाडा विवंचोनी तैशेनी क्षेत्रापाठी जैशिनी देखती दिठी तैसे ज्ञान आहे किरडी सांगितले अज्ञान आहे कौतुके रूप केले नेखे जवायने तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपपते चेने पवाडे निरोपिले उघडे नेय पैगा हे आगवीच विवंचना बुद्धी भरवणे अर्जुना अशुद्धी भावना माझी येते देहादी परिग्रही संन्यासो करुणियाजी जीव माझ्या ठाये ऋतिको केला ते माते किरटी हेची जाणणी शेवटी आपण पया साठवाटे मीची होती परी हे मुख्य गावधारी सहोपी सर्वोपरी रचली आम्ही कडा पायरी खिजे निराळे माचो बांधीजे अथावी सोयीजे तरी जैसे एरवी आगवीची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझ्या मनोधर्मा मिळलं ना म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे दडपण देखिले तुझी हे प्रज्ञे पै बाळ जै जेव विजे तै घासोव्या ठाई किजे तैसे एकचे हे क्षेत्र व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक श्रेय एक ज्ञान हे भाग केले अवधाना जाणणे तुझे आणि ऐसेने पाळता जरी हा अभिप्राव तुझा हाता नाही तरी हे व्यवस्था एक वेळे सांगो आता चौठाई न करो एकही म्हणून न सरो आत्मनात्मया धरो सरीसा पाडो परित्वा तुले करावे मागे ते आम्हा द्यावे जे कानाचे नाव ठेवावे आपण पैगा ते या श्रीकृष्णाची बोला पाहतो रोमांचित झाला तीथ देव म्हणती मला उचंबडेना ऐसेने तो येता वेगो धरणे म्हणे श्रीरंग प्रकृती पुरुष विभागो परिशे सांगो जया मार्गा ते जगे सांख्य म्हणती योगे जयाच्या माटीवी लागी मी कपिल झालो तो ऐक निर्दोष हो प्रकृती पुरुष विवेको म्हणे आदी पुरुषो अर्जुना ते प्रकृती पुरुषचैव विद्योनादी उभावती विकाराक्ष गुणाचैव विधी प्रकृती समवान तरी पुरुष अनादी आधी आणि तेची लागुणी प्रकृती सरेशी दिवो राती दोन्ही जैशी का रूप नव्हे वाया परी रूप लागली छाया निकनो वाडे धनंजया कनेशी कोंडा तैशी जाना जवटे दोन्ही या एकवटे प्रकृती पुरुष प्रगटे अनादी सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आगवे तेची येत जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐशे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिशे न बोलो घे ये आनाने नावे परिनिरूप्यान नव्हे हे लक्षण चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता तो पुरुष गा पंडुसुता प्रकृती ते समजता क्रिया नाव बुद्धी इंद्रियांतकरण इत्यादी विकारभरण आणि ते तिही गुण सत्वाधिक हा आघवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा हेची हेतू संभवा कर्माचिया कार्य कारण कर्तृत्वे
हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषाद् सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. तीर्थ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेशी आदी मग त्या लाविती वेदी कारणाच्या तिची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाम धनंजया कार्यपैगा आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी ती इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व बैगा म्हणून तिन्ही या जाना कार्य कर्तृत्व कारणा प्रकृतीमूळ हे राणा सिद्धीचा म्हणे एव तिचेनी समयाये प्रकृती कर्मरूप होये परिजया गुणा वाढे त्राहे त्याची सारखी जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुणी निपजे मध्यमते जे का केवळ तमे होती जे कर्मे निषिदेव धर्म जाणतीये ऐसेने संता संते कर्म प्रकृतीस्तव होते तयापासून हिचे सुखदुःख असती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दुहीचा ओलिजे बहुपुरुषा सुखदुःखे जववरी निपजतो साचो कार्ये तव प्रकृती उधमू करी पुरुषो भोगी प्रकृती पुरुषाची पुरवाडी सांगता साकडी जे आंबुली जोडी आंबुला खाय आंबुलिया आंबुलिये संगती ना होय की आंबुली जगविये चोज एका पुरुष प्रकृतीस्तो हि बुडवते प्रकृती जान गुणान्न कारणं गुण संयोष्य सदसदो निज मसो जे अनेगतोपेधा निकड वयानुसधा जीर्णोतिरुद्धा पाशनिरुद्ध तयाडनावा पुरुषो इरवी श्रीना निपसको किंबहुना एको निश्चयो नाही तो चक्षु अश्रवणो असदु अचरणो रूपनावरणो नामाथी अर्जुना काहीचे जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुखदुःखाचे तो तरी करता उदासो भोगता परिया पतिव्रता भोगी विजे जेचे आडूमाडू रूपा गुणाचा चाडो झाडो ते भलतैसी ही खेळू लेखानी ही प्रकृती तव गुणमये हेची नाव किंबहुना सावेव गुणतोची हे प्रतिक्षणी नित्य नवे गुणातीच आगवे जळातीही माधवे येचा माझो नामे या प्रसिद्धे स्नेह या सनिन्ने इंद्रिये प्रबुद्धे येचेनी काही मन हे निपुसक की ते हिंडवी दिनी लोक ऐसे लौकिक करणे येचे हे भ्रमाचे महादीप हे व्याधीचे रूप विकार उमप ये केले हे कामाची मांडवी हे मोहवणीची माधवी ये प्रसिद्धवीची दैवी माया हे नाम हे वाङ्मयाची वाडी हे सागरपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथोनी झालिया विद्या येचे केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नांदाचे टाळसाळ हे चमत्काराचे वेळाउड किंबहुना सकळ खेळू येचा जे उत्पत्ती प्रलय होत ते येचे सायंप्रात हे अस्वद्भुत मोहन हे जगत्याचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळेचे निघरे नांद तू असे येते तुले वरी सौभाग्य व्याप्ती थोरी म्हणून तया आवधी अनावराते तयाचे तव ठाई निपटवणे काहीचे नाही ही तया आगवे ही आपणचे होय तया स्वयं भाची संभूती
तया अमृताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया तया अनार्थाची आरती तया पूर्णाची तृप्ती तया कुळाची जाती गोत्र होय तया अर्चाचे चिन्ह तया परंपराचे मान तया अमण रंकाचे मन बुद्धी ही होय तया निराकाराचा आकारो तया व्यापाराचा व्यापारो निरंकाराचा अहंकारो होनी ठाके तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया तया निर्गुणाचे गुण तया आचरणाचे चरण तया श्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु तया भवातीताचे भाव तया निर्वयाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे ऐसिनी या प्रकृती आपुल्या सर्वव्याप्ती तया वशकारा ते विकृती माझी किजे तेथ पुरुषत्व असे जे असे ते ये प्रकृती दशे चंद्रमा अवशे हरफला जीवी विदळ बहुचोखा मिनलिया वाला एका कसू होय पाचका जिया परी का साधू ते गोंधळी साचरोनी सुये मौडी नाना सुदिन्याचा भाळी दुर्दिनो की जेवी पय पशुच्या पोटी का वही जैसा काष्टे गुंडोनी घेतला पटी रत्नदीपू राजा परधिनो झाला की सिंहरोगी रुदला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामके जागता नरु सहसा निद्रा पाडवणी तैसा स्वप्नीची आसोसा वशो जे तैसे प्रकृती झाले पण पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी तैसे अजा नित्या होये अंगी जन्म मृत्यूची घाये वाजती जवल आहे गुणसंगाते परिते ऐशे पंडुसुता तातले लोह पिटिता जेवी वणीसीची घाता बोलती तया का आंदोळलिया उदक प्रतिमा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी दर्पणाच्या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्वही तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे पावतो ऐसा गमे एरवी नाही अधर्मोत्तम योनी याशी ऐशिया माने तैसा संन्याशी होय स्वप्ने अत्यंतादी जाती म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भगने देखा इथ गुण संगूची अशेखा लागी मुळ अपदृष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति युक्तो देहेस्मिन् पुरुषः पुराः हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथवा हे प्रकृती पृथ्वीनाभा ते तुला पाडो प्रकृती सरीच्या तटी मेरू होय हा किरटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे प्रकृती होय जाये हा तो असत्वची आहे म्हणून या ब्रह्माचे होय शासन हा प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये या लागी ये विरतियो हा अनंते काळे किरटी जिया मिळती या सृष्टी तिया रेगती याच्या पोटी कल्पांत समये हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोल लागवी अपारपणे मवे प्रपंचादे पय्या ध्या माझारी परमात्मा ऐशी जे परी बोली जे ते अवधारे या तेची अगा प्रकृती परोता एक आती पंडुसुता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै एवं वेति पुरुष प्रकृतीच गुणे सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयो बुजायते जो निकडपणे येणे पुरुषा या जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते हे रूप हे छाया पहिलं जडते माया ऐसा निवाळू धनंजया जीवी खिजे तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना
जयाच्या मना गोचर झाले. तो शरीराचे निमिळे करू का कर्म सगळे, परी आकाश धुई न मिळे. तैसा आशे आतिलेने देहे, जो न घेपी देह मोहे. देह गेलिया नोहे पुनरपी तो, ऐसा तया एको. प्रकृती पुरुष विवेको, उपकारो अलौकिको. करी पैगा परी हाची अंतरी विवेको. भानुचिया परी उदयी जे, ते अवधारी बहुपाय बहुत. ध्यानेनात्मने मुञ्चन्ति केचिदात्मानमान्यतमना. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च परे. कोणी एक सुबटा विचाराचा आगिठा, आत्मनात्किटा पुढे देऊनी. 36 वाणीभेद निवडती शुद्ध, तोडोनी निर्विवाद आपण पे. तया आपण वयाच्या पोटी आत्मध्यानाची आदिठी, देखती का किरटी आपण पेची. आणि पै देव वगे चित्त देती सांख्ययोगे, एकते अंग लगे कर्माचिनी. अन्ये तव तंद स्वरुत्वान्य उपासते, तेपि त्यातींतरन्ते एव मृत्यू शहृन्ति परायणा. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे, हे भवभियुरे आगवेची. परी ते करशियेशे अभिमान दौडनिया देशे. एकाची विश्वासे टेकती बोला, जे हिताहित देखती. हानेक नवा घेपती, असोनीशिनो हने ते देती सुख. तयाचे मुखे जे निघे, ते तुले आदरे चांगे. एकोणिया अंगे म्हणे होती, तया एकनायाचे नावे. ठेविती गा आघवे, तया क्षमाशी जीवे. लोन करती तेही अंती कपिध्वजा. या मरणार्व समाजा, वासोनी निगती ओझा गोमटिया. ऐसे से उपाये बहु इथे पाये, जाणावया होय एकी वस्तू. आता पुरे हे बहुत, पै सर्वार्थाचे मथित. सिद्धांत नवनीत देऊ तुझ, ये तुलेनी पंडुसुता. अनुभव लहाना आईता, एरतव तुझ होता सायस नाही. म्हणून बुद्धी रचू, मतवाद हे खोचू हाचू. सोलीव निवचू फलदार्थूची. यावस्थांजायते किंचित सत्य स्थावर जंगमं. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात दिधी भरतर्षभ्य. तरी क्षेत्र येणे बोले, तुझा आपण पेचे देखिले दाविले. आणि क्षेत्रही सांगितले आगवे जे. तया इराच्या मिळे होई जे मूर्ती सगडी. अनिल संगे सलिले कल्लोळ जैसे, का तेजा आणि उखरा. बेटी झालिया विरा, मृगजळाची पुरा रूप होय. नाना धाराधर धारी, जडंबलिया वसुंधरे. मोठीचे जेवी अंकुरे नाना विधे, तैसे चराचर आगावे. जे काही जीव येणे नावे, ती तो उभय ओगे संभवे. ऐसे जाण या लागे अर्जुना, क्षेत्रज्ञा प्रधाना. पासोरी न होती मित्रामृतगती. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठत परमेश्वरं. विनाशास्व विनाशन्ति हा मंचन्ति सपंचयति. पै पटत्व तंतु नव्हे, परी तंतुशीची ही आहे. ऐसे खोली डोळा पाहे, एक तदेही गा. भूते आगवेची होती, एकची एक हाती. परी तू प्रतिती याची घे पहा, याची नावे ही आणणे. अनारिशी वर्तने, विषयी शिनाने आगवे याचे. ऐसे देखोनी किरटे, भूत सुनी हनपोटे. तरी जन्माची आकोटी, न लाहसी निघो. पै नाना प्रयोजन शिडे, दीर्घ वक्र वर्तुळे.
होती एकीचेशी फळे तुविनेची. हो तुका उजवा कुडे परी बोरीचे हे न मोडे. तैसे भूते अवघडे परिवस्तू जो. अंगार करणे बहुवशे उष्णता समान जैशी. तैसा नाना जीवराशी परेशोषे. गगना भरी धारा परी पाणी एकची विरा. तैसा या भूतकारा सर्वांगी तो. हे भूतग्रामा विषम परी वस्तू हे येतसम. घटमठी योमा जया परी हा नाशता भूतभासो. येत आत्मा तो अविनाशो. जैसा कयोरादिके कसो सुवर्णाचा. एव जीवधर्म हेनो जो जीवेशी अभिन्यो. देखे तो सुनयनो ज्ञानिया माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा माझे डोळस तो विरेशा. हे स्तुती नव्हे बहुवसा भाग्याचा तो. सममचंती सर्वत्र समस्थित श्री रमणहीनस. काम्यहात्मन ततो याती परागतिम. हे गुणेंद्रिय दोकोटी देहधातूची त्रिकोटी. पाच मेळावा वैकोटी दारुण हे उघड पाच विवली पंचघा अंगी लाविले. जीवपाचांनी सापडली हिरण कुंटी हे. ऐसा सोनी ये शरीरे कोण नित्य बुद्धीची सुरे. अनित्य भावाचे उदरी ताटीचे नाव. ये परी ये देही असता जो नयेची आपण या धाता. आणि शेकी पंडुसुता इथेची मेळे. येत योग ज्ञानाची या प्रौढी. ओलांडून या जन्मकोंडे न निघो या भाषवडी. देती योगी जे आकाराचे पहिलं तीर. जे नादाशी पहिलं वीर. तुरीचे माझ घर परब्रह्म जे. मोक्षा सगट गती जेत येती विश्रांती. गंगादिया पापती सरिता जेवी. ते सुख येण्याची देहे पाय पाखाळलिया लाहे. जो भूत वैष्णव्य नव्हे विषम बुद्धी. दीपाचिया कोंडी जैसे एकची तेज सरिषे. तैसा जो असतीची असे सर्वत्र ईशो. ऐसेनी सर्वत्वे समत्वे पंडुसुता. जे जो देखत साता तो मरणा आणि जीविता नागवे पुढा. म्हणून तो देवागडा वानित असो वेळोवेळा. जे साम्य तेजे डोळा लागली तया. प्रकृतेव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. पंचंती तथात्मानं मगळतायंद पंचंती. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिय अशेके. करी प्रकृतीची हे देखे साचे जेगा. घरीची रहाटती घरी घर काही न करी. अभ्र धावे अंबरी अंबरते उगे. तैशी ती प्रकृती आत्मप्रभा. खेळे गुणी विविधारभा. येथ आत्मा तो ओथावा नेने कोण. ऐसेनी येणे निवाडे दयाच्या जीवी उजिवडे. अकर्तिया ती पुढे देखिले ते गे. यदा भूतं पृथरं भावमेकस्तमनुमुञ्चयन्ति. ततं एव च विस्तार ब्रह्म समदते तदा. एरवी तोचे अर्जुन्या होई जे ब्रह्मसंपदा. जय्या भूतकृती भिन्ना दिसती एकी. लहरी जैशिया जडी परमाणु कणिका भूस्थळी. रश्मिकर मंडळी सूर्याच्या जेवी. ना तरी देही अवयव मनी आगवेची भाव. विस्फुलिंग सावेव वही की. तैसे भूताकारे एकाचे हे दिठी रेगे जैसाचे. तेची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे ब्रह्मची दिठी उघडे. किंबहुना जोडे अपार सुख. ये तुलनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठावे. ठाये प्रतिप्रथा माझी झाला अमृत. जैसे हे चुडा का निधान देखी जे डोळा. ते तुला जिव्हाळा मानवा हा. जी झालीये प्रतीती घर बांधीजे जे चित्ते. ते आता ना सुभद्रापती यावरी. तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल. देई म्हणा ते बोल मग ते घेई. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले. ते
अवधानाचे जी केले सर्वांगैरे. अनादित्वात् त्रिगुणत्वात् परमात्मा यमयं शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति ललिभते. परी परमात्मा मनिपे तो ऐसा जान स्वरूपे जडी जडे न लिपे सूर्य जैसा. काजे जडा आधी पाठी तो असतोची असे किरटी. माझे बिंबे ते दृष्टी अनेकाची ये. तैसा आत्मा देही पार्थे आती म्हणिपे ते काही साचे तरी नाही तो तिथीचा जितो. हरीसा मुख्य जैसे बिंबलिया नाम असे देही वसने तैसे आत्मतत्वा तया देहामध्ये भेटी. हे सपाई निर्जीव गोठी वरिया वाळवे गाठे केही आहे. अंगे आने कापूसा दोरा स्वावा कैसा देवता साधा काशा पाशानेशी. येथ निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे निपाडे संबंधू हा उजडिया आणि आराधया. जो पाडू मृता उभया तोची आत्मया देहा जाण. रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा अपाडू हा जैसा तैसाची याशी. देह तव पाचाचे झाले हे कर्माचे गुंती गुंथले. भवतसे चाकी सुदले जन्ममृत्यूच्या. हे काळानळाच्या तोंडी घातली लोणियांची हुंडी. माशी पाखू पाखंडी तव हे सरे. हे विपाये अंगित पडे तरी भस्म होऊन उडे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा. या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा. हा परिणामाचा कपिध्वजा कशमलू गा. या देहाची ही दशा आणि आत्मा तो येत ऐसा. पै नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. सकळो ना निष्काळो अक्रियो ना क्रियाशुडो कुशुना स्थूडो निर्गुणपणे. आवाशुना निराभासो प्रकाशुना अप्रकाशो अल्पना भोवसो अरूपपणे. रिताना भरतो रहितुना सहितो मृतना मृतो शून्यपणे. आनंदना निरानंदो एकुना विवधो मुक्तना बोधो आत्मपणे. येतुला ना तेतुला आहिताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे. सृष्टीचे होणे न रचे सर्वसंहारे न वेचे. हाती नाती या दोहीचे पंचत्व तो. मवेना चर्चे वाढेना खाचे विटेना वेचे अवयवपणे. देवरूप पै आत्मा देही जे म्हणिपी प्रियोत्तमा. ते मठाकारे योमा नाम जैसे तैसे तयाचिया अनुस्विती. होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी. आत्मसत्ये तैशी देहे जाण. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी. आयताही व्यापारी सज्जन होय या लागी स्वरूपे. उन्हा पुराण घेपे हे असो तो न लिपे देही देहा. यथा सर्वगता सौक्ष्म्यादाक्ष नोपलिप्यते. सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. अगा आकाश की नाही हे न रेगेची कवने ठाई. परी काशी आसीने कहे गादीजे ना. जैसे तैसे सर्वत्र सर्वदेही आत्मा असतोची असे पाही. परिसंग दोष एके हे लिप्त नव्हे. उडत उडती येथे हेची लक्षणा निरुते. जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. यया प्रकाश प्रत्येका कृतस्नः लोकमिमं रविः. क्षेत्र क्षेत्री तथा कृत क्षण प्रकाशयन्ति भारत. सत्संगे चेष्टी जे लोहे परिलोह भ्रामक नव्हे. क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ती तुला पाडू. दीपकाशी अर्ची रहाटी वाहे घरीची.
परी वेगळी कोडीची दीपा आम्ही घरा, पै काष्टाच्या पोटी वही असे किरटी, परी काष्ट नव्हे या दृष्टी पाहिजे हा, अपाडून आभाळा रवी आणि मृगजडा, तिसाही हाची डोळा देखावया पै, हे आगवेची असो एको गगनाने जैसारको, प्रकटवी लोको नावे नावे, येत क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको नेत्रभासा, यावृत्ती हे नपुसा शंका निघा, क्षेत्रज्ञयो रेवा मंतरं ज्ञानचक्षुषा, भूतप्रकृतिमोक्षे च य विदुयाति ते परमम्, इति श्रीभगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे कृष्णार्जुनसंवादे क्षेत्रज्ञयोगे नाम त्रयोदशोऽध्याय। शब्दतत्वसारज्ञा पै देखणी तेची प्राज्ञा, जे क्षेत्रज्ञा पाडो देखे, या दोहीचे अंतर देखवया चतुर, ज्ञानी याचे दार आराधिते, याचे लागे सुमती, जोडती शांती संपत्ती, शास्त्राची दुबती पोषिती घरी, योग्याची आकाशा वडघी जे एवढा दिवसा, याची अशी आशा पुरुषशी घा, शरीरादी समस्त मानिताती तुनव्रत, जीवे संताचे होत वाहन धर, अशी या परी ज्ञानाच्या भरवरी, करुणियांतरे निवृत्ती होती, मग क्षेत्रज्ञा ते जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्वेक तयाचे वाढो आम्ही, अनेक महाभूतिदिके प्रवेदेली अनेकी, पसरली लटिके प्रकृती जे हे, जे शूळ नडिके न्याये न लागता लागली आहे, हे जैसे तैसे होय ठाऊ हे जया, जैसे माळा ते माळा, ऐशेची देखीचे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी होईना का, शक्ती ते शक्ती हे साच होय प्रतिती, रुपयाची भ्रांती जाऊन या, तैसे वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्मा होशी, जे आकाशा हुनी वाढ, जे व्यक्तीशी पैलकड, जे भेटलिया अपाड पडो निधी, आकारो जेत सरे जीवत्व जेत विरे, द्वैत जेथ नुरे अद्वैत्य जे, ते परमतत्व पार्था होशीचे सर्वथा, जे आत्मानात्मव्यवस्था राजहंसो, ऐसा हाजी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा, उगाना दिधला जीवाचिया, हिर कलशीच्या एरी रिसविजे जया परी, आपण पेत्या श्रीहरी दिदले तैसे, आणि कोणा दिता कोण तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हामे म्हणे, परी असो ते नाशिले न पुशिता कामी बोले, किंबहुना दिदले सर्वस्व देवे, की तो पार्थुजी म्हणे अजूनी तृप्ती न म्हणे, अधिकाधिक ज्ञाने वाढवितो असे, स्नेहाच्या भरोवरी आंबोतीला दीपू घे थोरी, चाड अर्जुनांतरे परिसता तैसे, तीत सुगरिणी आणि उधारे, सर्वज्ञ आणि जेवणारे, मिळती मग अवतरे हा तो जैसा, कैसाजी होतसे देवा तया धनाच्या लवलावा, पाहता व्याख्यान चढले थावा चौने वरी, स्वाये मेधू सावरे, दैसे चंद्रशंदू भरे, तैसा मातला रस्वादरे श्रोतिया चिने, आता आनंदमय आघवे विश्व किजेल देवे, ते राय परिसावे संजयो म्हणे, एव जे महाभारती श्री व्यासे अप्राप्तमती, भीष्मपर्व संगती म्हणितली कथा, श्रीकृष्ण अर्जुन संवादो, नागरी बोले विशदो, सांगो निदाऊ प्रबोधो, जे ह्याचा नुसंधीची शांतिकथा, आणि जे लखीर वाक्यपंथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, दाऊ वेल्लाळ देशी नवे, जे साहित्या ते उजवी, अमृता ते चुकी ठेवी गोडीशे पणे, बोला ल्हावतीची गुणे, चंद्रमाशी घे उमाणे,
रसरंगी भुलवणे नांदू लोके. खिसराची या म्हणा आणि सत्वाचा पाणा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. तैसा बाळगला सविस्तारो, गीतार्थशी विश्वभरो. आनंदाचा वारो मांडू जगा, पिटो विवेकाची वाणे. हो काना म्हणा जिने, देखो आवडे तवखाने. ब्रह्मविद्येशी दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोळा. रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व, हे निपजले आता आघवे. ऐसे बोली जेल वरवे, जे दिशीला ऐसे परमदेवे. निवृत्तीशी मी मौने अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी. झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थाशी, हा ठाबवरे माते. पुरतया सारस्वते, ऐसे केले श्रीमंते श्रीगुरुराये. तेने जी कृपा सावाये, मी बोलो तुतले समाये. आणि तितवी हे सवेला हे गीता म्हणे. वरी तुम्हा संताची पाये, आजी मी लादलो आहे. मरुनी जी नव्हे अटकू काही, प्रभू काश्मीरी मुके. नुपजे ये काय कौतुके, नाही उणी समुद्रिके लक्ष्मीशी. तैशी तुम्हा संतापाशी, अज्ञानाची गोटी कायसी. या लागी नवरशी, विरुषेन मी किंबहुना आता देवा. अवसरू मज द्यावा, नाळदेव म्हणे भरवा. सांगेन ग्रंथो इति ज्ञानदेव विरचितया, भावार्थ दीपिकाया. त्रयोदशोऽध्याय. ज्ञानेश्वर महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.